कोकणातल्या दशावतार कलेच्या संवर्धनासाठी मुंबई ठाण्यासारख्या शहरी भागांमध्ये दशावतार महोत्सवांचं आयोजन करण्यात येणार आहे। मुख्य सचिवांच्या स्तरावर झालेल्या समन्वय बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत। कोकणाच्या सांस्कृतिक अस्मितेचं जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं आशिष शेलार यांनी या बैठकीला संबोधित करताना म्हटलंय। दशावतार कलेच्या संवर्धनासाठी सांस्कृतिक खात्याच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत आपण ते पाहूयात ग्राफिक्समधून। दशावताराच्या संवर्धनासाठी कोणकोणते निर्णय, तर दशावतारी कलाकारांच्या मागण्यांवर सकारात्मक विचाराचं आश्वासन, वाहन कर सवलत, निवास व्यवस्था आणि विश्रांतीगृहांच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा प्रस्ताव आहे। शालेय अभ्यासक्रमात लोककलांचा समावेश करण्यासाठी बालभारतीला पत्र देण्यात आलंय। दशावतारी कलाकारांच्या प्रवास सवलतीसाठी परिवहन विभागाशी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दशावतार कलाकारांची अधिकृत निर्देशिका तयार करण्यास मान्यता देण्यात आली।